हॅलो फ्रेंड्स. आज आपण आपला ॲनिमल फिजिओलॉजी जो आहे त्याचा आपण दुसरा पार्ट शिकणार आहोत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलोय? डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ ॲनिमल. त्याच्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती कशा प्रकारे काम करते, फूड जे आहे ते बॉडीमध्ये कशा प्रकारे पास होते, न्यूट्रिएंट कुठे ऍब्सॉर्ब केले जातात, हे आपण काल सगळं काही शिकलो. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे क्लासिफिकेशन वगैरे शिकलोय. आज आपण ॲनिमल फिजिओलॉजीचा जो सेकंड पोर्शन आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तो शिकणार आहोत. ठीक आहे. बघा, ॲनिमल रिप्रोडक्शन किंवा ॲनिमल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जर बघितलं तर याचे दोन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहेत. सर्वात अगोदर जी सिस्टीम आहे ती आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि दुसरी जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ज्या वेळेस आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करतो त्याच्या स्टडीला आपण काय म्हणतो? अँड्रोलॉजी. आणि ज्यावेळेस आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याचा अभ्यास करतो त्याच्या स्टडीला आपण म्हणतो गायनेकोलॉजी. लक्षात राहू द्या, द स्टडी ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज नोन ॲज द अँड्रोलॉजी अँड स्टडी ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज नोन ॲज द गायनेकोलॉजी. ठीक आहे. तर आपल्याला पर्टिक्युलरली शिकायचं आहे तरी काय या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये? आपल्याला सगळ्यात अगोदर बघायचं आहे की डायग्राम ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. या डायग्राम मध्ये आपल्याला प्रत्येक पार्ट्स बघायचा आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा. हे जे प्रत्येक पार्टचे जे आहे ते फंक्शन्स काय आहे हे बघायचं आहे. ज्यावेळेस आपण याचं डायग्राम आणि हे पर्टिक्युलरली व्यवस्थितपणे शिकू त्यावेळेस आपल्याला कळेल की ऍक्च्युली कॅस्ट्रेशन केल्यानंतर जे ॲनिमलची जी एफिशियन्सी आहे ती कशा प्रकारे इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. ॲनिमल एफिशियन्सी कशा प्रकारे इम्प्रूव्ह होते आपल्याला हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये शिकायचं आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्या स्टडीला आपण गायनेकोलॉजी म्हणतो. सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे डायग्राम, नंतर त्याचे पार्ट, प्रत्येक पार्टचं आपल्याला फंक्शन बघायचं आहे. दुसरं काय आपल्याला बघायचं आहे? इस्ट्रस सायकल. इस्ट्रस सायकल. ठीक आहे. इस्ट्रस सायकल नंतर आपल्याला बघायचं आहे की जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती फंक्शन कसं करते. नंतर याच्यामध्येच एक पोर्शन पण आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. नंतर याच्यामध्येच आपल्याला बघायचं आहे एमओईटी. हा एक एमओईटी हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक. मल्टिपल ओव्ह्युलेशन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक. ठीक आहे. हे लक्षात राहू द्या, आपल्याला हे शिकायचं आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. तर ठीक आहे. आता सर्वात अगोदर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे इस्ट्रस सायकल, जो आपण थोडासा थेरॉटिकल पोर्शन आहे जो आपल्याला फक्त पाठ करावा लागेल आहे, कारण की याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाहीये. एवढं लक्षात राहू द्या. आता इस्ट्रस सायकल बद्दल जर बोलायचं झालं तर इस्ट्रस सायकल जे आहे त्याचे तीन पार्ट पडतात. एक मोनो इस्ट्रस सायकल, पॉलिइस्ट्रस सायकल आणि सीझनल पॉलिइस्ट्रस सायकल. आता मोनो इस्ट्रस सायकल म्हणजे काय की एका वर्षामध्ये फक्त एकदाच इस्ट्रस सायकल येते, त्याला आपण काय म्हणतो? मोनो इस्ट्रस सायकल. ठीक आहे. म्हणजे म्हणजे काय की एका वर्षामध्ये फक्त तो जो ॲनिमल आहे तो एकदाच एग प्रोड्यूस करतो. म्हणजे काय? एकदा एग प्रोड्यूस केल्यानंतर तो जो चाइल्ड आहे जे पण बर्थ देणार आहे तो फक्त एकदाच देऊ शकतो एका वर्षामध्ये. अशा कंडिशन जी आहे याला आपण मोनो इस्ट्रस सायकल म्हणतो. याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर याचं एक्झाम्पल आहे डॉग. ठीक आहे. नंतर पॉलिइस्ट्रस सायकल म्हणजे काय की अशी इस्ट्रस सायकल जी थ्रू आउट द इयर चालतच राहते, म्हणजे प्रत्येक मंथ मध्ये येते. ठीक आहे. म्हणजे थ्रू आउट द इयर येते, यालाच आपण काय म्हणतो? पॉलिइस्ट्रस सायकल. याचं एक्झाम्पल बघा, कॅटल आहे, पिग आहे आणि ह्युमन आहे. ठीक आहे. आता सीझनल पॉलिइस्ट्रस सायकल म्हणजे काय की इस्ट्रस सायकल जी आहे ती एका पर्टिक्युलर सीझन मध्ये येते. काय म्हटलं मी? जी इस्ट्रस सायकल आहे ती एका पर्टिक्युलर सीझन मध्ये येते पण ती फ्रिक्वेंटली येते. ठीक आहे. इस्ट्रस सायकल जी आहे ती एका पर्टिक्युलर सीझन मध्ये येते पण फ्रिक्वेंटली येते. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे बफेलो. ठीक आहे. गोट, कॅट, हॉर्स आणि डिअर. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या. आता याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज असाल की मोनो इस्ट्रस सायकल म्हणजे काय आणि सीझनल पॉलिइस्ट्रस सायकल म्हणजे काय. आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, जसं काही रेनी सीझन आहे. ठीक आहे. रेनी सीझन आहे. रेनी सीझन मध्ये काय होतं की जे कॅट आहे, हा रेनी सीझन बघा हा किती मंथचा असतो? 4 मंथचा. ठीक आहे. आता रेनी सीझन मध्ये ज्या वेळेस कॅट मध्ये इस्ट्रस सायकल येते, ही जी इस्ट्रस सायकल आहे ही 4 महिन्यामध्ये 5 वेळेस पण येऊ शकते, 6 वेळेस पण येऊ शकते. म्हणजे काय? एका पर्टिक्युलर सीझन मध्ये
ही जी इस्ट्रस सायकल आहे ही फ्रिक्वेंटली येते, त्याला आपण काय म्हणतो, सीझनल पॉलिइस्ट्रस सायकल. मोनोइस्ट्रस सायकल म्हणजे काय, एका वर्षामध्ये जी इस्ट्रस सायकल आहे ती फक्त एकदाच येते. काय म्हटलं मी, मोनोइस्ट्रस म्हणजे काय, एका वर्षामध्ये जी इस्ट्रस सायकल आहे ती एकदाच येते. त्याचं एक्झाम्पल काय आहे, मोनोइस्ट्रसचं डॉग. आणि सीझनल पॉलिइस्ट्रसचं काय, बफेलो आहे, गोट आहे, कॅट आहे, हॉर्स आहे आणि डिअर आहे. पॉलिइस्ट्रसचं एक्झाम्पल काय, कॅटल आहे, पिग आहे आणि ह्युमन आहे. ठीक आहे. आता हा एक पोर्शन आहे जस्टेशन पिरियड. हा जो तुमचा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कन्सेप्ट नाहीये, हे सगळ्या काही थेरॉटिकल व्हॅल्यूज आहे, ह्या तुम्हाला ऍज इट इज तशा तशा पाठ करावं लागणार आहे. पण तरी एक तुम्हाला जस्टेशन पिरियड म्हणजे काय एक गोष्ट सांगतो, की हा जो एक कन्सेप्ट आहे हे बघा. बघा हे काय, ओव्हरी. ठीक आहे. हा काय, हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, लक्षात राहू द्या. हा काय, युटेरस. ठीक आहे. ओव्हरी काय रिलीज करते, एग रिलीज करते. काय रिलीज करते, एग रिलीज करते. ज्या वेळेस ओव्हरी एग रिलीज करते, हा जो एग आहे हा इथे येतो, कुठे, ओव्हरीच्या, हा इथे येतो कुठे, फॅलोपियन ट्यूब मध्ये. हा जो पोर्शन आहे याला आपण म्हणतो फॅलोपियन ट्यूब. काय म्हणतो, फॅलोपियन ट्यूब. ओव्हरी ज्यावेळेस एग रिलीज करते, हा जो एग आहे हा या फॅलोपियन ट्यूब मध्ये येते. इथनं ज्यावेळेस मेल गॅमेट्स ज्यावेळेस येतात, मेल गॅमेट्स ज्यावेळेस फिमेल बॉडीमध्ये ज्यावेळेस येतात, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ज्यावेळेस येतात, हे मेल गॅमेट जे आहे हे या फॅलोपियन ट्यूब मध्ये येतात आणि या एग सोबत फर्टिलाइज होतात. कशासोबत फर्टिलाइज होतात, एग सोबत. हे फर्टिलायझेशन कुठं होतं, लक्षात राहू द्या, फॅलोपियन ट्यूब मध्ये. ज्यावेळेस फर्टिलायझेशन फॅलोपियन ट्यूब मध्ये होतं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक छोटासा मासाचा गोळा बनतो. एक छोटासा मासाचा गोळा बनतो. त्या मासाच्या गोळ्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रियो. त्या मासाच्या गोळ्याला काय म्हणतो, एम्ब्रियो. कालांतरानं हा जो एम्ब्रियो इथे बनलाय, हाच एम्ब्रियो या युटेरस मध्ये जातो. कुठे जातो, युटेरस मध्ये. आणि युटेरस मध्ये गेल्यानंतर हा या एम्ब्रियोचं जे डेव्हलपमेंट आहे ते कशामध्ये होतं, फिटस मध्ये. फिटस मध्ये. आणि फिटसचं नंतर काय होतं, फिटस ज्यावेळेस फुल्ली डेव्हलप होतो, फिटस ज्यावेळेस फुल्ली डेव्हलप होतो, नंतर काय होतं, पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे काय, ही जन्म देण्याची एक प्रक्रिया आहे, पार्च्युरेशन. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एम्ब्रियो आहे, एम्ब्रियो ज्यावेळेस तो युटेरस मध्ये राहतो, तो युटेरस मध्ये किती दिवस राहतो, ठीक आहे, हा जो पिरियड आहे या पिरियडलाच आपण काय म्हणतो, जस्टेशन पिरियड. काय म्हणतो, जस्टेशन पिरियड. आता लक्षात राहू द्या, काऊ मध्ये जो जस्टेशन पिरियड आहे तो किती दिवसाचा आहे, 285 डेजचा. बफेलो मध्ये जो जस्टेशन पिरियड आहे तो किती दिवसाचा आहे, 310 दिवसांचा. शीप मध्ये जो जस्टेशन पिरियड आहे तो किती दिवसाचा आहे, 145 दिवसाचा. गोट मध्ये जो जस्टेशन पिरियड आहे तो किती दिवसाचा आहे, 155 दिवसाचा. डॉग मध्ये जो जस्टेशन पिरियड आहे तो किती दिवसाचा आहे, 62 दिवसाचा. पिग मध्ये जो जस्टेशन पिरियड आहे तो 114 दिवसाचा आहे. आता मेयर म्हणजे काय, डॉंकी. ए मेयर, हॉर्स. हॉर्स मध्ये किती दिवसाचा जस्टेशन पिरियड आहे, 341 दिवसाचा. कॅमल मध्ये किती दिवसाचा आहे, 390 दिवसाचा. रॅबिट मध्ये 35 दिवसाचा आणि कॅट मध्ये 56 दिवसाचा. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या. ठीक आहे. नंतर बघा, प्युबर्टी म्हणजे काय. प्युबर्टी म्हणजे काय, की ज्या वेळेस हे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, ज्यावेळेस हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फंक्शनल बनतात, त्या पिरियडला आपण काय म्हणतो, प्युबर्टी पिरियड म्हणतो किंवा प्युबर्टी म्हणतो. म्हणजे काय, ज्या वेळेस एखाद्या पर्टिक्युलर अॅनिमल मध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे जेव्हा ते फंक्शन बनतात तेव्हा आपण काय म्हणतो, की बा अॅनिमल इज ऍट द प्युबर्टी स्टेज. तर मग आता फिमेल मध्ये पर्टिक्युलर बघा, कारण की फिमेलच्या बाबतीत आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. कॅटल मध्ये जर तुम्ही बघितलं, जो प्युबर्टी टाइम आहे कॅटल मध्ये तो 24 ते 30 महिन्यानंतर येतो. बफेलो मध्ये जर तुम्ही बघितलं तर 28 ते 30 महिन्यानंतर येतो. ठीक आहे. शीप मध्ये बघा 9 ते 14 महिन्यानंतर येतो. गोट मध्ये बघा 8 ते 10 महिन्यानंतर येतो.
हॉर्स मध्ये 12 ते 15 महिन्यानंतर येतो, पिग मध्ये 8 ते 10 महिन्यानंतर येतो. ठीक आहे. आता इस्ट्रस सायकल जे आहे ते आपण पूर्ण डिटेलमध्ये नंतर बघूया फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. ठीक आहे. आता हा पण एक थेरॉटिकल पोर्शन आहे, याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाहीये सांगण्यासारखे. या ज्या व्हॅल्यूज आहे या आपल्याला ऍज इट इज अशा पाठ करावं लागणार आहे. लक्षात राहू द्या, इस्ट्रस सायकल जी आहे कॅटल मध्ये जर तुम्ही बघितलं तर 21 दिवसाची इस्ट्रस सायकल असते. बफेलो मध्ये जर तुम्ही बघितलं, बफेलो मध्ये सुद्धा 21 दिवसाची आहे. शीप मध्ये पण बघा 17 दिवसाची आहे. गोट मध्ये किती दिवसाची आहे? 19 दिवसाची. पिग मध्ये किती दिवसाची आहे? 21 दिवसाची. कॅमल मध्ये किती दिवसाची आहे? 23 दिवसाची. हॉर्स मध्ये किती दिवसाची आहे? 21 दिवसाची. सर्वात लांब जी इस्ट्रस सायकल आहे ती कशामध्ये आहे? कॅमल मध्ये. हे लक्षात राहू द्या. नंतर हीट पिरियड म्हणजे काय? हीट पिरियड म्हणजे काय? इट इज अ पिरियड ऑफ द इंटेन्सिव्ह सेक्शुअल डिझायर. इट इज अ पिरियड ऑफ द इंटेन्स सेक्शुअल डिझायर. पिरियड ऑफ इंटेन्स सेक्शुअल डिझायर, त्याला आपण काय म्हणतो? हीट पिरियड असं म्हणतो. तर मग हा कॅटल मध्ये हीट पिरियड किती घंट्याचा असतो? 12 ते 24 घंट्याचा. बफेलो मध्ये बघा 24 घंट्याचा असतो. शीप मध्ये 36 घंट्याचा असतो. गोट मध्ये 48 घंट्याचा असतो. पिग मध्ये 2 ते 2.5 दिवसाचा असतो. कॅमल मध्ये 3 ते 5 दिवसाचा असतो. आणि सर्वात जास्त जर म्हटलं हीट पिरियड जो आहे तो 6 दिवसाचा असतो. कशामध्ये? हॉर्स मध्ये. ठीक आहे. आता आपण ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकणार आहोत त्यामध्ये आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकायची आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकताना आपल्याला त्याची डायग्राम बघावी लागणार आहे आणि कोणत्या पार्ट्सला आपण काय म्हणतो हे आपल्याला बघावं लागणार आहे. मी तुम्हाला फक्त काही पार्ट सांगतो, तेच पार्ट फक्त आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे आणि तेच पार्ट आपल्याला शिकायचे आहे. लक्षात राहू द्या. बघा, हा जो पोर्शन आहे, बघा हा जो आहे याला आपण काय म्हणतो? टेस्टीज असं म्हणतो. काय म्हणतो? टेस्टीज. टेस्टिसला जो बाहेरचा जो पोर्शन आहे, हा जो सॅक लाईक जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो? स्क्रोटम असं म्हणतो. काय म्हणतो? स्क्रोटम. स्क्रोटमच्या आत जे आहे ते काय आहे? टेस्टिस आहे. टेस्टिसच्या वर हा एक छोटासा पोर्शन दिसतो तुम्हाला, बघा हा एक छोटासा पोर्शन दिसतो, याला आपण काय म्हणतो? कॅपट एपिडिडॅमिस. कॅपट एपिडिडॅमिस. आणि हा जो खालचा जो पोर्शन आहे टेस्टिसचा जो खालचा पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? कावडा एपिडिडॅमिस. काय म्हणतो? कावडा एपिडिडॅमिस. ठीक आहे. हा जो पोर्शन आहे याला आपण ग्लॅन्स पेनिस म्हणतो. ही जी लॉंग ट्यूब जी तुम्हाला दिसते याला आपण युरेथ्रा पण म्हणतो. काय म्हणतो? युरेथ्रा पण म्हणतो. ठीक आहे. एवढं लक्षात राहू द्या. बघा ही जी छोटीशी ग्लॅन्स जी असते ही पेअर फॉर्म मध्ये असते. याला आपण कुपर्स ग्लॅन्ड सुद्धा म्हणतो किंवा याला आपण बल्बो युरेथ्रल ग्लॅन्ड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? बल्बो युरेथ्रल ग्लॅन्ड सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि हा जो पोर्शन आहे ही जी तुम्हाला दिसते ही जी ग्लॅन्ड आहे या ग्लॅन्डला आपण म्हणतो सेमिनल ग्लॅन्ड. ही पेअर्ड फॉर्म मध्ये नसते, ही अनपेअर्ड फॉर्म मध्ये असते आणि सिंगल ग्लॅन्ड असते. ही जी ग्लॅन्ड आहे या ग्लॅन्डला आपण काय म्हणतो? सेमिनल ग्लॅन्ड असं म्हणतो. काय म्हणतो? सेमिनल ग्लॅन्ड असं म्हणतो. आणि ही जी एक छोटीशी ग्लॅन्ड दिसते तुम्हाला सेमिनल ग्लॅन्डच्या थोडीशी बेसल रिजनला, ही जी ग्लॅन्ड आहे या ग्लॅन्डला आपण काय म्हणतो? प्रोस्टेट ग्लॅन्ड. काय म्हणतो? प्रोस्टेट ग्लॅन्ड. या प्रोस्टेट ग्लॅन्डचं काम काय? की ही एक प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते. प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे जे 4-5 ऑर्गन जे आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे, जे मी तुम्हाला हायलाइट करून सांगितलेले आहे ते फक्त तुम्ही लक्षात राहू द्या. परत आपण त्याला रिवाइज करून घेऊयात. हा जो पोर्शन आहे याला आपण टेस्टिस म्हणतो. टेस्टिस जे आहे ते एका पाऊच मध्ये असतं, एका सॅक मध्ये असतं. त्या सॅकला आपण काय म्हणतो? स्क्रोटम असं म्हणतो. या टेस्टिसच्या वरचा जो छोटासा पोर्शन आहे त्या पोर्शनला आपण कॅपट एपिडिडॅमिस म्हणतो. टेस्टिसच्या खालचा जो पोर्शन आहे त्याला आपण कावडा एपिडिडॅमिस असं म्हणतो. हा जो पोर्शन आहे याला आपण पेनिस असं म्हणतो. ठीक आहे. पेनिसला एक छोटीशी ट्यूब लाईक स्ट्रक्चर अटॅच असतं. या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? युरेथ्रा असं म्हणतो. ठीक आहे. लक्षात राहू द्या. ही जी वरची जी ग्लॅन्ड आहे, हे बघा ही जी ग्लॅन्ड आहे या ग्लॅन्डला आपण कुपर्स ग्लॅन्ड असं म्हणतो किंवा या ग्लॅन्डला आपण बल्बो युरेथ्रल ग्लॅन्ड सुद्धा असं म्हणतो. नंतर बघा इथे जी ग्लॅन्ड आहे ही सेमिनल ग्लॅन्ड आहे. सेमिनल वेसिकल्स आहे. हे जे सेमिनल वेसिकल्स असतात हे अनपेअर्ड फॉर्म मध्ये असतात. सेमिनल वेसिकलच्या बेसल रिजनला तुम्ही बघा एक छोटीशी ग्लॅन्ड आहे, त्या ग्लॅन्डचं नाव आहे प्रोस्टेट ग्लॅन्ड. ही जी प्रोस्टेट ग्लॅन्ड आहे ही पर्टिक्युलर फ्लुइड सिक्रेट करते. त्या फ्लुइडचं नाव आहे प्रोस्टेट फ्लुइड. ठीक आहे. आता हे जे पण ऑर्गन आपण शिकलो आहोत या प्रत्येक ऑर्गनला आपण आता पूर्ण डिटेलमध्ये नंतर बघूयात. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणते? तर 2 प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे.
कोणता? एक टेस्टीज आहे आणि दुसरा काय? गोनॅड्स. हे बघा, टेस्टीज आणि गोनॅड्स, हे काय? टेस्टीज. ठीक आहे, हे झाले प्रायमरी सेक्स ऑर्गन. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, टेस्टीज बद्दल जर पूर्ण डिटेल मध्ये शिकायचं झालं तर टेस्टीज जे आहे ते सेमिनिफेरस ट्युब्युल्स ने बनलेले असतात. कशाने? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे बघा, टेस्टीज आहेत कसे, याचा शेप बघा तुम्ही, ओव्हल शेप आहे, ओव्हल शेप. आणि हे कशाने बनलेले आहेत? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. कशाने बनलेले आहे? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे आहे तरी काय? बघा, सपोज हा पाईप बघा, हा पाईप कसा रॅप झालेला आहे. ठीक आहे, हा पाईप बघा, हा पाईप जो आहे हा कसा रॅप झालेला आहे आणि एकदम सर्क्युलर शेप, सर्क्युलर स्ट्रक्चर एक फॉर्म करतोय. ठीक आहे, अशा प्रकारे सेमिनिफेरस जे ट्युब्युल्स आहे ते असे रॅप झालेले असतात आणि एक ओव्हल शेप स्ट्रक्चर फॉर्म करतात आणि त्या पूर्ण जो ओव्हल शेप स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण काय म्हणतो? टेस्टीज. ठीक आहे, आता नेक्स्ट गोष्ट जर समजून घ्यायची झाली सेमिनिफेरस ट्युब्युल्सला, तर बघा, हे जे आहे तुम्हाला, हे जे लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे आहे हे आहे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ठीक आहे, म्हणजे हा धागा आहे पण असं कन्सिडर करा की सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स असे रॅप झालेले आहेत आणि ओव्हल शेप स्ट्रक्चर फॉर्म करतात. त्या ओव्हल शेप स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो? टेस्टीज. म्हणजे आता आपल्याला तुम्हाला सांगायचं झालं तर जे टेस्टीज आहे ते कशाने बनलेले आहे? हे बघा, सेमिनिफेरस ट्युब्युल्सने. कशाने बनलेले आहेत? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे हे 3 सेलनं बनलेले असतात. काय म्हटलं मी तुम्हाला? हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे हे 3 सेलनं बनलेले असतात. तर 3 सेल कोणते? सर्वात अगोदरचे जे सेल्स आहे त्या सेलला आपण म्हणतो जर्म सेल. नंतरचे जे सेल्स आहे त्या सेलला आपण म्हणतो सर्टोली सेल. आणि नंतरचे जे सेल्स आहे त्या सेलला म्हणतो आपण इंटरस्टेशियल सेल्स. ठीक आहे, या प्रत्येक सेल्सचं आपण काम बघूयात. ठीक आहे, आता मी काय म्हटलं तुम्हाला, टेस्टीज जे आहे ते कशाने बनलेले आहेत? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्स जे आहे ते कशाने बनलेले आहेत? जर्म सेल्स प्लस सर्टोली सेल्स प्लस इंटरस्टेशियल सेल्स. ठीक आहे, आता प्रत्येक सेल्सचं आपण काम बघूयात. हे जे जर्म सेल्स आहे, हे जे जर्म सेल्स आहे हे काय प्रोड्यूस करतात? हे जे जर्म सेल्स आहे हे स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करतात. स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करतात. ठीक आहे, आता सेकंड नंबरला जी सेल्स आहे ते सेल्स आहे सर्टोली सेल्स. काय आहे? सर्टोली सेल्स. या सर्टोली सेल्सला आपण नर्स सेल सुद्धा म्हणतो. नर्स सेल सुद्धा म्हणतो. ठीक आहे, या सर्टोली सेलला आपण नर्स सेल सुद्धा म्हणतो. याचं पर्टिक्युलर फंक्शन काय आहे? हे काय करतात? हे न्यूट्रिएंट सप्लाय करतात. काय सप्लाय करतात? न्यूट्रिएंट सप्लाय करतात. तर न्यूट्रिएंट कोणाला सप्लाय करतात? तर हे जे स्पर्म सेल आहे किंवा हे जे स्पर्म आहे त्यांना न्यूट्रिएंट सप्लाय करायचं काम कोण करते? हे सर्टोली सेल्स किंवा हे नर्व सेल्स करत असतात. ठीक आहे, म्हणून या सर्टोली सेल्सला आपण नर्व सेल सुद्धा म्हणतो किंवा याला स्पर्म मदर सेल्स पण म्हणतो. काय म्हणतो? स्पर्म मदर सेल्स. स्पर्म मदर सेल्स सुद्धा याला आपण म्हणतो. ठीक आहे, लक्षात राहू द्या. नंतरची जी सेल्स आहे ते त्या सेलचं नाव आहे इंटरस्टेशियल सेल. काय नाव आहे? इंटरस्टेशियल सेल. या इंटरस्टेशियल सेलला आपण लायडिक सेल सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? लायडिक सेल. लायडिक सेल सुद्धा म्हणतो. या लायडिक सेलचं काम काय? की टेस्टोस्टेरॉन जो हार्मोन आहे त्या हार्मोनला प्रोड्यूस करणे. टू प्रोड्यूस टेस्टोस्टेरॉन हार्मोन. प्रोड्यूस टेस्टोस्टेरॉन हार्मोन. प्रोड्यूस टेस्टोस्टेरॉन हार्मोन. ठीक आहे, आणि हा जो टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे हा जो आहे प्रायमरी सेक्स हार्मोन आहे. मेल मध्ये प्रायमरी सेक्स हार्मोन आहे. मेल मध्ये प्रायमरी सेक्स मेल मध्ये प्रायमरी सेक्स हार्मोन आहे. ठीक आहे, आणि हा डॉमिनेटिंग सेक्स हार्मोन आहे. आता तुम्ही हे बघा की जे बुल आहे जे कॅस्ट्रेटेड नसतात, ठीक आहे, अनकॅस्ट्रेटेड जे बुल असतात, तुम्ही बघा ते कुठे पण एखाद्या वेळेस तुम्हाला रोडवर फिरताना दिसले ते खूप जास्त अग्रेसिव्ह असतात. कधी एखाद्या गाडीला ठोकतात किंवा कधी एखाद्या दुकानात घुसतात. ठीक आहे, कारण की का घुसतात? ज्या वेळेस त्यांच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल ही खूप जास्त वाढलेली असते त्यावेळेस ते बुल जे असतात ते अग्रेसिव्ह असतात. कसे असतात? अग्रेसिव्ह असतात. अग्रेसिव्ह असतात. आपण नंतर काय करतो की जर आपण एखाद्या
मेल बुल मध्ये ज्यावेळेस कॅस्ट्रेशन करतो, कॅस्ट्रेशन केल्यानंतर काय होतं की हे जे इंटरस्टेशियल सेल आहे किंवा हे जे लायडिक सेल्स आहे हे टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन करत नाही. जर टेस्टोस्टेरॉनचं प्रोडक्शन जर झालं नाही तर बुल मध्ये जो अग्रेसिव्हिटी आहे ती ऑटोमॅटिकली काय होते, लोअर डाऊन होते. काय त्याचं जे नेचर आहे अग्रेसिव्ह नेचर ते ऑटोमॅटिकली काय होतं, लोअर डाऊन होतं. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्याला कोणतीही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर शिकायची असेल तर पहिले आपल्याला त्याचे ऑर्गन्स किंवा त्याचे डायग्राम्स आपल्याला शिकावं लागेल, प्रत्येक ऑर्गन्सचं फंक्शन शिकावं लागेल. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो सर्वात अगोदर, प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणकोणते आहे, टेस्टीज आहे आणि गोनॅड्स आहे. ठीक आहे, हे बघा टेस्टीज. ठीक आहे, नंतर आपण टेस्टीज म्हणजे काय की हे कशाने बनलेले असतात, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे काय, असं समजा ही असे ट्युब्युल्स आहे. हे जे ट्युब्युल्स आहे हे एकमेकांना असे रॅप असतात आणि ओव्हल शेप स्ट्रक्चर फॉर्म करतात. तो जो ओव्हल शेप स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, टेस्टीज असं म्हणतो. या सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये सुद्धा तीन प्रकारचे सेल्स असतात, तीन सेल्स असतात. पहिले सेल्स कोणते, जर्म सेल. जर्म सेलचं काम काय की स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआला प्रोड्यूस करणे. नंतरचे जे सेल्स आहे त्या सेल्सचं नाव आहे सर्टोली सेल्स. या सर्टोली सेल्सला आपण नर्व सेल्स सुद्धा म्हणतो किंवा स्पर्म मदर सेल्स पण म्हणतो. आपण याला नर्व सेल का म्हणतो, कारण की हे काय करतात, सर्टोली सेल्स या स्पर्म सेल्सला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचं काम करतात. जर याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड झालं तर हे जे स्पर्म आहे याची ग्रोथ चांगली होईल, याची मोटिलिटी चांगली होईल. ठीक आहे, नंतरचे जे 3 नंबरचे जे सेल्स आहे ज्याने सेमिनिफेरस ट्युब्युल्स बनले त्या सेल्सचं नाव आहे इंटरस्टेशियल सेल्स. त्या सेल्सला आपण लायडिक सेल्स सुद्धा म्हणतो. या इंटरस्टेशियल सेल्सचं काम काय की टेस्टोस्टेरॉन जे आहे जो मेल प्रायमरी सेक्स हार्मोन आहे त्याला प्रोड्यूस करणे. ठीक आहे, नंतरचं बघूयात आपण. आता सेकंडरी सेक्स ऑर्गन. आपण याच्या अगोदर काय बघितलं, प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये आपण दोन सेक्स ऑर्गन बघितले, कोणते, टेस्टीज आणि गोनॅड्स. ठीक आहे, आता सेकंडरी सेक्स ऑर्गन मध्ये काय की हे बघा, हे जे आहे हे काय आहे, टेस्टीज. हे काय आहे, टेस्टीज आहे. टेस्टीजच्या वरचा हा जो एक पोर्शन आहे, हा जो पोर्शन तुम्हाला दिसतो टेस्टीजच्या वरचा याला आपण कॅपट एपिडिडायमिस पण म्हणतो. काय म्हणतो, कॅपट एपिडिडायमिस. एपिडिडायमिस. ठीक आहे, आणि हा जो खालचा जो पोर्शन आहे टेल पोर्शन याला आपण काउडल एपिडिडायमिस पण म्हणतो. काउडल एपिडिडायमिस. एपिडिडायमिस. काउडल एपिडिडायमिस. बघा, टेस्टीज आहे, टेस्टीजच्या वरचा हा जो पोर्शन आहे याला आपण कॅपट एपिडिडायमिस पण म्हणतो किंवा याला आपण हेड ऑफ एपिडिडायमिस पण म्हणतो. खालचा जो पोर्शन आहे याला आपण काउडल एपिडिडायमिस पण म्हणतो किंवा याला टेल ऑफ एपिडिडायमिस पण म्हणतो. आता पर्टिक्युलरली याचं फंक्शन आहे तरी काय, बघा, हा जो कॅपट एपिडिडायमिस आहे हा टेस्टिसच्या वरचा पार्ट आहे, हा अप्पर पार्ट आहे ज्याला आपण हेड एपिडिडायमिस म्हणतो. याचं काम काय की जे पण स्पर्म जे आहे जे टेस्टिस मध्ये सिंथेसाइज होता, मी काय म्हटलं बघा, जे पण स्पर्म आहे जे टेस्टिस मध्ये सिंथेसाइज होता, जे टेस्टिस मध्ये सिंथेसाइज होता ते स्पर्म कुठे जातात, ते जे स्पर्म आहे ते स्पर्म इथे कॅपट एपिडिडायमिस मध्ये जातात. कुठे जातात, कॅपट एपिडिडायमिस मध्ये. आणि या कॅपट एपिडिडायमिसचं काम काय, इथे जे आहे स्पर्मचं मॅच्युरेशन होते. स्पर्म या कॅपट एपिडिडायमिस मध्ये स्पर्मचं काय होतं, मॅच्युरेशन होतं. काय होतं, मॅच्युरेशन होतं. ठीक आहे, नंतर जे स्पर्म मॅच्युअर झालेले आहेत ते स्पर्म या एपिडिडायमिसच्या बॉडी थ्रू, ते स्पर्म या एपिडिडायमिसच्या बॉडी थ्रू एपिडिडायमिसच्या खालच्या पोर्शनला जातात, ज्याला आपण कॉर्डल एपिडिडायमिस म्हणतो किंवा ज्याला आपण टेल ऑफ एपिडिडायमिस म्हणतो. इथे ते स्टोअर होतात. म्हणजे काय, इथे मॅच्युअर्ड जे स्पर्म आहेत, मॅच्युअर्ड जे स्पर्म आहेत ते काय होतात, स्टोअर होतात. आता बघा, परत एकदा सांगतो, सेकंडरी सेक्स ऑर्गन जे आहे ते दोन आहेत, कॅपट एपिडिडायमिस आणि कॉर्डल एपिडिडायमिस. ठीक आहे, कॅपट एपिडिडायमिस जो आहे त्याला हेड ऑफ एपिडिडायमिस पण म्हणतो. कॉर्डल एपिडिडायमिस जो आहे त्याला आपण टेल ऑफ एपिडिडायमिस पण म्हणतो. हा एक लोअर पार्ट आहे. आता जनरली याचं फंक्शन काय की जे पण स्पर्म जे आहे ते टेस्टिस मध्ये सिंथेसाइज होतात. टेस्टिस मध्ये सिंथेसाइज झाल्यानंतर हे जे स्पर्म आहे हा एपिडिडायमिसच्या वरच्या भागात जातात, ज्याला आपण कॅपट म्हणतो. याच्यामध्ये त्या स्पर्मचं काय होतं, मॅच्युरेशन होतं. मॅच्युअर झालेले स्पर्म आहे ते या एपिडिडायमिसच्या बॉडी थ्रू खालच्या पोर्शनला जातात
आणि हे इथे खालच्या पोर्शनला गेल्यानंतर मॅच्युअर स्पर्म जे आहे हे कॉडल एपिडिडॅमिस म्हणजे खालच्या पोर्शनला हे स्टोअर होतात. ठीक आहे. नंतर बघा ऍक्सेसरी सेक्स ग्लँड्स म्हणजे हा काय, हा थर्ड पार्ट आहे. आपण पहिला पार्ट काय बघितला, प्रायमरी सेक्स ऑर्गन. 2 नंबरचा पार्ट काय बघितला आपण, सेकंडरी सेक्स ऑर्गन. 3 नंबरचा पार्ट आहे ऍक्सेसरी सेक्स ग्लँड. आता बघा ऍक्सेसरी सेक्स ग्लँडचं फंक्शन तरी आहे तरी काय. सर्वात अगोदर बघूयात आपण 3 प्रकारच्या ग्लँड्स आहे. प्रोस्टेट ग्लँड आहे, कोपस किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड्स आहे आणि एक आहे सेमिनल वेसिकल्स. ठीक आहे. कोणती आहे, प्रोस्टेट ग्लँड, कुपस ग्लँड. कुपस ग्लँडला आपण बल्बो युरेथ्रल ग्लँड सुद्धा म्हणतो आणि एक जी आहे ती आहे सेमिनल वेसिकल्स. ठीक आहे. आता प्रत्येक जी ग्लँड आहे आपण त्याचं फंक्शन बघूया. ठीक आहे. आता हे बघा, हे डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे जे सेमिनल वेसिकल्स आहे याच्या बेसल रिजनला ही तुम्हाला एक ग्लँड दिसल. ठीक आहे, ही ग्लँड दिसल. ही जी ग्लँड आहे या ग्लँडला आपण काय म्हणतो, प्रोस्टेट ग्लँड. काय म्हणतो, प्रोस्टेट ग्लँड. आणि ह्या कधी पण ग्लँड, ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही कधी पण अनपेअर्ड फॉर्म मध्ये असते. ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही अनपेअर्ड फॉर्म मध्ये असते. कशी असते, अनपेअर्ड फॉर्म मध्ये असते. म्हणजे ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही फक्त सिंगल ग्लँड आहे, याच्यासोबत अजून याच्यासोबत कोणती पेअर्ड नाही आहे. ठीक आहे. या प्रोस्टेट ग्लँडचं फंक्शन आहे तरी काय. ठीक आहे. ही काय करते प्रोस्टेट ग्लँड, ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे, ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही काय प्रोड्यूस करते, प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते. काय सिक्रेट करते, प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते. प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते. आणि हे जे प्रोस्टेट फ्लुइड असतात हे अल्कलाइन नेचरचे असतात. याचा जो पीएच आहे या प्रोस्टेट फ्लुइडचा तो कसा आहे, अल्कलाइन आहे. अल्कलाइन आहे. आता या प्रोस्टेट फ्लुइडचं पर्टिक्युलर काम आहे तरी काय. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात राहू द्या, याचा अल्कलाइन नेचर आहे. हे प्रोस्टेट ग्लँड जे आहे प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते, पण याचं पर्टिक्युलर फंक्शन असेल ना काहीतरी. एक गोष्ट लक्षात राहू द्या, ठीक आहे. ज्या वेळेस एखादे कोणते पण मेल गॅमेट, ठीक आहे, ज्या वेळेस एखादे कोणते पण मेल गॅमेट ज्या वेळेस ते फिमेल बॉडीमध्ये एंटर करतात, फिमेल बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्हच्या पहिल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीच्या पहिल्या पार्ट मध्ये जातात. त्या पहिल्या पार्टला आपण व्हजायनल ट्रॅक्ट असं म्हणतो. या व्हजायनल ट्रॅक्टचा जो पीएच आहे हा ऍसिडिक असतो. हा कसा असतो, ऍसिडिक असतो. या ऍसिडिक पीएच वर जर हे जर स्पर्म सेल जर गेले किंवा हे स्पर्म जर गेले, हे ऑटोमॅटिकली काय होतात, डिनॅच्युअर्ड होऊ शकतात. डिनॅच्युअर्ड म्हणजे काय, हे खराब होऊ शकतात किंवा हे स्पर्म सेल्स जे आहे हे काय होऊ शकतात, नॉन फंक्शनल होऊ शकतात. ठीक आहे. जर हे स्पर्म सेल जर नॉन फंक्शनल झाले तर समोर जे आहे त्या एक सोबत या स्पर्म सेलचं जे आहे ते फर्टिलायझेशन होणार नाही. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर एम्ब्रिओ बनणार नाही. एम्ब्रिओ जर बनला नाही तर ते फिटस बनणार नाही. जर फिटस जर बनलं नाही तर नवीन जे बर्थ आहे तो नवीन बाळाला जो जन्म आहे तो देता येणार नाही. म्हणून काय की एक गोष्ट लक्षात राहू द्या, हा जो वजायनल ट्रॅक्ट आहे याचा जो पीएच ऍसिडिक आहे. प्रोस्टेट ग्लँड जेव्हा प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते मेल बॉडीमध्ये, हे जे प्रोस्टेट फ्लुइड आहे या वजायनल ट्रॅक्ट मधली जी ऍसिडिटी आहे त्या ऍसिडिटीला न्यूट्रलाइज करायचं काम हे प्रोस्टेट फ्लुइड करत असते. म्हणून जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की काय सिक्रेट करते ती, प्रोस्टेट फ्लुइड. आणि हे जे प्रोस्टेट फ्लुइड आहे हे कसं आहे, अल्कलाइन नेचरचं आहे. आणि प्रोस्टेट फ्लुइडचं काम काय, जी वजायनल ट्रॅक्ट मध्ये जी ऍसिडिटी असते त्या ऍसिडिटीला न्यूट्रलाइज करण्याचं काम कोण करते, प्रोस्टेट फ्लुइड करत असतात. ठीक आहे. नंतरची ग्लँड बघा, नंतरची जी ग्लँड आहे त्या ग्लँडचं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. नाव काय, बल्बो युरेथ्रल ग्लँड. या बल्बो युरेथ्रल ग्लँडला आपण कूपर्स ग्लँड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, कूपर्स ग्लँड सुद्धा म्हणतो. आता या बल्बो युरेथ्रल ग्लँडचं आहे काम,
तरी काय. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात राहू द्या. बघा, ही डायग्राम अगोदर समजून घ्या. ही इथे बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे, याला आपण कुपस ग्लँड सुद्धा म्हणतो. बघा, हा जो रिजन आहे याला आपण ग्लॅन्स पेनिस म्हणतो. हा जो ग्लॅन्स पेनिस आहे एका पाईप लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला अटॅच असतो. त्या पाईप लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, युरेथ्रा म्हणतो. हा जो युरेथ्रा आहे हा कॉमन पॅसेज आहे. कशासाठी? इथनं स्पर्म सुद्धा येतात आणि इथूनच जे युरिन आहे ते सुद्धा पास होते. ठीक आहे, म्हणून हा जो युरेथ्रा आहे हा खूप जास्त रिजिड झालेला असतो, खूप जास्त रिजिड झालेला असतो. ठीक आहे, ज्या वेळेस स्पर्म सेल इथून पास होण्याच्या अगोदर कुपस ग्लँड जे आहे ती एक पर्टिक्युलर स्टिकी सबस्टन्स रिलीज करते. काय रिलीज करते? स्टिकी सबस्टन्स रिलीज करते. हा स्टिकी सबस्टन्स रिलीज केल्यानंतर काय होतं की जो युरेथ्रा आहे याला लुब्रिकेशन्स, हा जो युरेथ्रा आहे हा जो युरेथ्रा आहे हा काय होतो, लुब्रिकेट होतो. आणि लुब्रिकेट झाल्यानंतर जे आहे हे जे स्पर्म सेल आहे हे इझिली इथनं पास होऊ शकतात. ठीक आहे, समजलं. कुपस ग्लँडचं काम काय त्याच्या अगोदर समजून घ्या. ग्लॅन्स पेनिस, ग्लॅन्स पेनिस कशाला अटॅच आहे? एक पाईप लाईक स्ट्रक्चर असतं. त्या पाईप लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, युरेथ्रा. या युरेथ्रा हा जो आहे हा कॉमन पॅसेज आहे. याच्यामधनं युरिन पास आउट होते, याच्यामधनं स्पर्म सेल्स जे आहे ते पास आउट होत असतात. त्याच्यामुळं हा जो युरेथ्रा आहे हा पूर्ण रिजिड झालेला असतो. जर या रिजिड मधनं जर असे स्पर्म सेल्स गेले तर ते आतच डिनॅच्युअर होऊ शकतात. त्याच्यामुळे काय असतं की कुपस ग्लँड जे आहे ते स्पर्म सेल रिलीज होण्याच्या अगोदर कुपस ग्लँड जे आहे या युरिथ्रामध्ये एक स्टिकी सबस्टन्स रिलीज करते. ठीक आहे, काय रिलीज करते? स्टिकी सबस्टन्स रिलीज करते. तो जो स्टिकी सबस्टन्स आहे तो या युरेथ्राला लुब्रिकेशन प्रोव्हाइड करायचं काम करतो. काय करतो? लुब्रिकेट करतो. आणि लुब्रिकेशन जर प्रोव्हाइड झालं या युरेथ्रामध्ये तर जे स्पर्म सेल्स आहे ते इझिली या युरेथ्रामधनं पास आउट होऊ शकतात. अदरवाईज या युरेथ्राच्या रिजिडिटीमुळे जे स्पर्म सेल्स आहे ते आतच डिनॅच्युअर्ड होऊ शकतात. डिनॅच्युअर्ड म्हणजे काय? नॉन फंक्शनल होऊ शकतात. ठीक आहे, हे जे काम आहे ते कशाचं काम आहे? कुपस ग्लँड. याच कुपस ग्लँडला आपण काय म्हणतो? बल्बो युरेथ्रल ग्लँड सुद्धा म्हणतो. ठीक आहे, नंतर बघा सेमिनल वेसिकल्स. ठीक आहे, सेमिनल वेसिकल्स ही जी ग्लँड तुम्ही बघितली किंवा हा जो पोर्शन बघितला जो प्रोस्टेट ग्लँडच्या थोडासा वर आहे या या पोर्शनला आपण काय म्हणतो? सेमिनल वेसिकल. काय म्हणतो? सेमिनल वेसिकल्स. हा जो सेमिनल वेसिकल्स जो आहे हा जो सेमिनल वेसिकल्स आहे हा काय सिक्रेट करतो? सेमिनल फ्लुइड्स. काय सिक्रेट करतो? सेमिनल फ्लुइड्स. काय सिक्रेट करतो? सेमिनल फ्लुइड. ठीक आहे, आता हा जो सेमिनल फ्लुइड्स आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट असतात. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात. ठीक आहे, आणि हा जो सेमिनल वेसिकल आहे हा काय सिक्रेट करतो? सेमिनल फ्लुइड्स. यालाच आपण काय म्हणतो? सेमिनल प्लाझ्मा सुद्धा म्हणतो. सेमिनल प्लाझ्मा. ठीक आहे, सेमिनल प्लाझ्मा. या सेमिनल प्लाझ्मा मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात. हे जे न्यूट्रिएंट्स आहे जसं काही फ्रुक्टोज, विटॅमिन सी, विटॅमिन सी, सायट्रिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, रायबोफ्लेविन, रायबोफ्लेविन. ठीक आहे, आता हा जो सेमिनल फ्लुइड आहे, सेमिनल प्लाझ्मा आहे, जे सेमिनल वेसिकल सिक्रेट करता, या सेमिनल फ्लुइडचा जो 60% जो पार्ट आहे, 60% जो पार्ट आहे त्या 60% पार्ट मध्ये सेमन असतात. काय असतात? सेमन. आणि 40% पार्ट मध्ये हे न्यूट्रिएंट असतात. ठीक आहे, 40% पार्ट मध्ये हे न्यूट्रिएंट असतात. आता सेमन म्हणजे आहे तरी काय? याच्यामध्ये स्पर्म पण असतात. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. याच्यामध्ये काय असतं? स्पर्म असतात. ठीक आहे, सेमन म्हणजे काय? स्पर्म सेल्स असतात. आणि 40% म्हणजे काय असतं? याच्यामध्ये फ्रुक्टोज असतं. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता परत एकदा आपण रिवाइज करून घेऊयात फास्ट मध्ये. ऍनिमल रिप्रोडक्शन. ऍनिमल दोन प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. एक मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या स्टडीला आपण अँड्रोलॉजी असं म्हणतो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या स्टडीला आपण गायनेकोलॉजी असं म्हणतो.
इस्ट्रस सायकल जी आहे, या 3 प्रकारचे इस्ट्रस सायकल आहे. मोनोइस्ट्रस सायकल, पॉलिइस्ट्रस सायकल आणि सीझनल पॉलिइस्ट्रस सायकल. मोनोइस्ट्रस सायकल म्हणजे काय? अशी इस्ट्रस सायकल जी एका वर्षामध्ये फक्त एकदाच येते आणि त्याचं जे एक्झाम्पल आहे ते काय आहे? डॉग आहे. आता पॉलिइस्ट्रस सायकल म्हणजे काय? जी इस्ट्रस सायकल आहे ती थ्रू आउट द इयर म्हणजे वर्षभर चालूच असते. त्याचं एक्झाम्पल आहे कॅट आहे, पिग आहे आणि ह्युमन्स आहे. ठीक आहे. सीझनल पॉलिइस्ट्रस सायकल म्हणजे काय? अशी इस्ट्रस सायकल जी एका पर्टिक्युलर सीझन मध्ये फक्त फ्रिक्वेंटली येत जाते. अशा इस्ट्रस सायकलला आपण सीझनल पॉलिइस्ट्रस सायकल असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे बफेलो आहे, गोट आहे, कॅट आहे, हॉर्स आहे आणि डिअर आहे. ठीक आहे. आता जस्टेशन पिरियड म्हणजे काय? एखादा कोणताही एम्ब्रिओ हा युटेरस मध्ये तोपर्यंत राहतो जोपर्यंत त्याचं कम्प्लीट डेव्हलपमेंट होत नाही एका फिटस मध्ये. ठीक आहे. हा जो पिरियड आहे जोपर्यंत एम्ब्रिओ हा युटेरस मध्ये राहतो या पिरियडलाच आपण काय म्हणतो? जस्टेशन पिरियड असं म्हणतो. हा जो जस्टेशन पिरियड आहे हा काऊ मध्ये 285 दिवसाचा आहे, बफेलो मध्ये 310 दिवसाचा आहे, शीप मध्ये 145 दिवसाचा आहे, गोट मध्ये 155 दिवसाचा आहे, डॉग मध्ये 62 दिवसाचा आहे, पिग मध्ये 114 दिवसाचा आहे, मेयर मध्ये 341 दिवसाचा आहे, कॅमल मध्ये 390 दिवसाचा आहे, रॅबिट मध्ये 35 दिवसाचा आहे आणि कॅट मध्ये 56 दिवसाचा आहे. ठीक आहे. आता रिप्रोडक्टिव्ह प्युबर्टी म्हणजे काय? की ज्या वेळेस रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे फंक्शनल होतात त्याला आपण काय म्हणतो? प्युबर्टी असं म्हणतो. तर बघा, जे फिमेल ज्या कॅटल्स आहेत त्याच्यामध्ये प्युबर्टी कधी येते? 24 ते 30 महिन्यानंतर येते. ठीक आहे. नंतर बफेलो मध्ये कधी येते? 28 ते 30 महिन्यानंतर येते, शीप मध्ये 9 ते 14 महिन्यानंतर येते, गोट मध्ये 8 ते 10 महिन्यानंतर येते, हॉर्स मध्ये 12 ते 15 महिन्यानंतर येते आणि पिग मध्ये 8 ते 10 महिन्यानंतर येते. ठीक आहे. आता इस्ट्रस सायकल जे आहे हे बघा, कॅटल मध्ये जी इस्ट्रस सायकलची जी लेंथ आहे ती 21 दिवसाची आहे, बफेलो मध्ये सुद्धा 21 आहे, शीप मध्ये 17 दिवसाची आहे, गोट मध्ये 19 दिवसाची आहे, पिग मध्ये 21 दिवसाची आहे, कॅमल मध्ये 23 दिवसाची आहे आणि हॉर्स मध्ये 21 दिवसाची आहे. आता हिट पिरियड म्हणजे काय? हा असा पिरियड जो इंटेन्स सेक्शुअल डिझायरचा पिरियड असतो त्याला आपण हिट पिरियड असं म्हणतो. आता तुम्ही कॅटल मध्ये बघा, हा 12 ते 24 घंट्याचा असतो, बफेलो मध्ये सुद्धा 24 घंट्याचा आहे, शीप मध्ये 36 घंट्याचा आहे, गोट मध्ये 48 घंट्याचा आहे आणि पिग मध्ये 2 ते 2.5 दिवसाचा असतो, कॅमल मध्ये 3 ते 5 दिवसाचा असतो आणि हॉर्स मध्ये 6 दिवसाचा असतो. ठीक आहे. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची आपण डायग्राम बघितली. डायग्राम मध्ये आपण डायग्रामला ओव्हरलुक केलं, कोणता पार्ट कुठे आहे. पहिला पार्ट आपण सगळ्यात अगोदर बघितला टेस्टिस. हा जे टेस्टिस आहे हे कसे असतात? ओव्हल शेप असतात. टेस्टिस जे असतात ते एका पाऊच मध्ये किंवा एका सॅक मध्ये असतात. त्या सॅकला आपण काय म्हणतो? स्क्रोटम असं म्हणतो. टेस्टिसच्या वरचा हा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो? कॅपट एपिडिडायमिस म्हणतो. हा जो खालचा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो? कॉर्डल एपिडिडायमिस असं म्हणतो. हे बघा, या ज्या ग्लँड्स आहे इथे, या ग्लँड्सला आपण कुपर्स ग्लँड असं म्हणतो. कुपर्स ग्लँड नंतर बघा, हा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो? सेमिनल व्हेसिकल्स असं म्हणतो. सेमिनल व्हेसिकल्सच्या खाली जो पोर्शन आहे, छोटीशी जे ग्लँड आहे त्या ग्लँडला आपण प्रोस्टेट ग्लँड सुद्धा म्हणतो. ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे ही काय सिक्रेट करते? प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते. ठीक आहे. आपण ते बघितलं. आता बघा, प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणते आहे? टेस्टिस आणि गोनॅड्स. आता टेस्टिस आहेत तरी काय? टेस्टिस जे आहे ते कशाने बनलेले असतात? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे काय? असा एक लॉंग छोटेसे पाईप्स असतात, पाईप लाईक स्ट्रक्चर असते जे एकमेकांना रॅप झालेले असतात आणि ओव्हल शेप बॉल टाईप फॉर्मेशन करतात. त्या बॉललाच आपण काय म्हणतो? टेस्टिस असं म्हणतो. हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स जे आहे, जे टेस्टिसनं हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे, हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स सुद्धा 3 प्रकारच्या सेल्सनं बनलेले असतात. सर्वात अगोदरची जी सेल्स आहेत त्या सेलचं नाव आहे जर्म सेल. हे जे जर्म सेल्स आहे हे काय प्रोड्यूस करतात? स्पर्म प्रोड्यूस करतात किंवा स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करतात. नंतरचे जे सेल्स आहेत ते आहे सर्टोली सेल्स. याला आपण नर्व्ह सेल्स सुद्धा म्हणतो. याला स्पर्म मदर सेल्स सुद्धा म्हणतो. हे जे सर्टोली सेल्स आहे हे काय करतात की या स्पर्म्सला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचं काम करतात. नंतरचे जे सेल्स आहेत ते आहे इंटरस्टिशियल सेल. या इंटरस्टिशियल सेल्सला आपण काय म्हणतो? लायडिक सेल सुद्धा म्हणतो. हे जे इंटरस्टिशियल सेल्स आहे याचं काम काय की टेस्टोस्टेरॉन जो हार्मोन आहे त्याचं प्रोडक्शन करणे. ठीक आहे. नंतर बघा, आपण सेकंडरी सेक्स ऑर्गन बघितले. सेकंडरी सेक्स ऑर्गन मध्ये काय? कॅपट एपिडिडायमिस बघितलं आणि कॉर्डल एपिडिडायमिस बघितलं. कॅपट एपिडिडायमिस म्हणजे काय? ही एक एपिडिडायमिसची बॉडी आहे. हे बघा, एपिडिडायमिस म्हणजे काय? हा एक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हा एक स्ट्रक्चर आहे. हा जो वरचा जो पोर्शन आहे, हा जो वरचा जो पोर्शन तुम्हाला दिसतो याला आपण काय म्हणतो? कॅपट एपिडिडायमिस. हा जो लोअर पोर्शन जो तुम्हाला दिसतोय याला आपण काय म्हणतो? कॉर्डल एपिडिडायमिस याला आपण म्हणतो. या कॅपट एपिडिडायमिस आणि कॉर्डल एपिडिडायमिसचं फंक्शन आहे तरी काय? बघा, या टेस्टिस मध्ये काय होतं? स्पर्मचं सिंथेसिस होतं. हे जे सिंथेसिस झालेले स्पर्म आहे हे सर्वात अगोदर कुठे जातात? वरच्या पोर्शन मध्ये जातात, म्हणजे कॅपट एपिडिडायमिस मध्ये जातात. इथे ते स्पर्म जे आहे ते मॅच्युअर्ड होतात. हे जे मॅच्युअर्ड झालेले स्पर्म आहे या एपिडिडायमिस बॉडी थ्रू खालच्या पोर्शन मध्ये येतात.
या खालच्या पोर्शनला आपण काय म्हणतो, कॉर्डल एपिडिडायमिस म्हणतो. म्हणजे काय, या कॉर्डल एपिडिडायमिस मध्ये होतं तरी काय, जे मॅच्युअर झालेले स्पर्म आहे ते इथे स्टोअर होतात. ठीक आहे. नंतर बघितलं आपण ऍक्सेसरी सेक्स ग्लॅन्ड. ऍक्सेसरी सेक्स ग्लॅन्ड काय, ह्या 3 प्रकारच्या ग्लॅन्ड्स आहे ज्यांचं खूप इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. बघा, सर्वात अगोदर जर आपण बघायचं झालं तर बल्बो युरेथ्रल ग्लॅन्ड आहे. बल्बो युरेथ्रल ग्लॅन्ड्सला आपण काय म्हणतो, कुपर्स ग्लॅन्ड सुद्धा म्हणतो. ठीक आहे. या बल्बो युरेथ्रल आणि कुपर्स ग्लॅन्डचं काम काय, ही काय सिक्रेट करते, एक थिकी स्टिकी सबस्टन्स सिक्रेट करते. कुठे सिक्रेट करते, युरेथ्रामध्ये सिक्रेट करते आणि स्पर्म रिलीज होण्याच्या अगोदर सिक्रेट करते. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं की हा बघा, हे काय, ग्लॅन्स पेनिस आहे. ग्लॅन्स पेनिस एका पाईप लाईक स्ट्रक्चरला अटॅच असते. त्या पाईप लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, युरेथ्रा म्हणतो. हा युरेथ्रा जो आहे हा कॉमन पॅसेज आहे, याच्यामधनच युरिन बाहेर येते, याच्यामधनं स्पर्म सेल्स बाहेर येतात. त्याच्यामुळे हा जो युरेथ्रा आहे हा खूप जास्त रिजिड झालेला असतो. याच्या रिजिड झाल्यानंतर काय होतो की याला लुब्रिकेट करण्याचं काम कोण करते, कुपर्स ग्लॅन्ड करते. म्हणजे कुपर्स ग्लॅन्ड कसं करते की एक थिकी सबस्टन्स रिलीज करते या युरेथ्रामध्ये. मग हा युरेथ्रामध्ये थिकी सबस्टन्स रिलीज झाल्यानंतर इथून जे स्पर्म सेल्स जे आहे ते इझिली इथनं पास होऊ शकतात. ठीक आहे. नंतर आपण जे बघितलं प्रोस्टेट ग्लॅन्ड. या प्रोस्टेट ग्लॅन्ड जी आहे, जी सेमिनल वेसिकल्सच्या खाली आहे, ही प्रोस्टेट ग्लॅन्ड काय सिक्रेट करते, प्रोस्टेट फ्लुइड सिक्रेट करते. प्रोस्टेट फ्लुइड जे आहे हे कसं आहे, अल्कलाइन नेचरचं आहे. प्रोस्टेट फ्लुइडचं काम आहे तरी काय, ज्यावेळेस स्पर्म्स जे आहे, ज्यावेळेस ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह बॉडीमध्ये ज्यावेळेस जे जातात आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा जो बॉडीचा जो पहिला पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो, वजॅनल ट्रॅक. वजॅनल ट्रॅक मध्ये जर तुम्ही वजॅनल ट्रॅकची ऍसिडिटी जर बघितली, ती खूप जास्त असते. त्या वजॅनल ट्रॅकच्या ऍसिडिटीला कमी करण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी हे प्रोस्टेट फ्लुइड खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज काय होतं, हे प्रोस्टेट फ्लुइड जर तिथे अब्सेंट असलं तर आपले जे पण मेल गॅमेट्स आहेत ते डिनॅच्युअर्ड होऊ शकतात. ठीक आहे. नंतर आपण बघितलं सेमिनल वेसिकल्स, जी प्रोस्टेट ग्लॅन्डच्या वर आहे. या सेमिनल वेसिकल्सचं काम काय, हे काय सिक्रेट करतात, सेमिनल फ्लुइड सिक्रेट करतात. सेमिनल फ्लुइड म्हणजे काय, याच्यामध्ये 40% न्यूट्रिएंट असतात. कोणकोणते न्यूट्रिएंट असतात, फ्रुक्टोज असतात. नंतर याच्यामध्ये जे 60% आहेत ते काय असतात, सेमन असतात. ठीक आहे. हे झालं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता आपण उद्या शिकूयात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही काम तरी कसं करते. ठीक आहे. आजचं एवढंच लेक्चर आहे. थँक्यू.